अनेक किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास जर यादी काढली आपण तर 700-800 किल्ले भरतील. पण हेच 12 किल्ले का? हेच 12 किल्ले निवडण्यापाठीमागचं कारण की ही साल्हेर हा किल्ला जो आहे तो आहे गुजरातच्या सीमारेषेवरती, म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. आणि शेवटचा जो महाराष्ट्रातला किल्ला आहे तो सिंधुदुर्ग, की जो गोव्याच्या सीमारेषेवरती आहे. याच्या व्यतिरिक्तचा महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा 1 किल्ला, असे 12 किल्ले आहेत. तर महाराष्ट्राच्या बाहेरचा किल्ला निवडण्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार तिथपर्यंत केलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी साल्हेर ते जिंजी असा जो प्रचंड विस्तारात आपलं स्वराज्य निर्माण केलं, त्याचे हे 12 किल्ले द्योतक आहेत. म्हणून या 12 किल्ल्यांची निवड करण्यात आलेली. नक्कीच हे सगळं इतिहासाशी निगडीत आणि संबंधित आहे, त्यामुळे तुमचा बोलण्याचा अर्थ तोच निघतो. पण इतर देशामध्ये सुद्धा किल्ले आहेत. त्या किल्ल्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये, म्हणजे स्वराज्यातील किल्ल्यामध्ये काय फरक जाणवतो? इतर देशातले किल्ले हे छोट्या स्तरावरती, प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य मुळात वेगवेगळं असतं. शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत. म्हणजे आपण देशातल्या जरी इतर अनेक किल्ल्यांचा विचार केला, राजस्थानातले किल्ले हे लढाऊ किल्ले नाहीत, ते महल आहेत. तिथं वास्तव्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात झालेला आहे. मोजकेच किल्ले आहेत की जिथं किल्ल्यांच्या पायथ्याला, किल्ल्यांवरती लढाई झालेली आहे. तसं शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला मोठा इतिहास आहे. म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांना, तसेच त्यांनी जीर्णोद्धारित केलेल्या किल्ल्याला, त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांना आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे. आणि किल्ले हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. म्हणजे पुढे शिवोत्तर काळात अगदी ब्रिटिशांपर्यंत आपण किल्ल्यांच्या साह्याने लढलेलो आहोत. त्यामुळं ब्रिटिशांनी जेव्हा भारत म्हणजे हिंदुस्थान जेव्हा जिंकला, तो मोगलांकडून न जिंकता तो मराठ्यांकडून जिंकला. तर मराठे हे शेवटपर्यंत ह्या किल्ल्यांच्या साह्याने लढत राहिलेले होते. असं किल्ल्यांचं खूप मोठं लष्करी दृष्ट्या खूप महत्व आहे. आता युनेस्कोच्या यादीमध्ये गेल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या पण वाढलेल्या आहेत आणि जे शिवप्रेमी आहेत ते आनंदी आहेत, अर्थात स्वाभाविक आहे. पण नेमकं या किल्ल्यावर आता काय काय बदल होणं अपेक्षित आहे आणि काय काय व्हायला पाहिजेत? या यादीत निवड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची अनेक खाती, विशेषतः सांस्कृतिक मंत्रालय, स्वतः मुख्यमंत्री, पर्यटन विभाग, हे सगळे एकमेकांच्या संगनमताने काम करत होते. त्यांना केंद्र शासनाचा तेवढाच मजबूत पाठिंबा होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळं हे किल्ल्यांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे. हे किल्ले आता वारसा यादीत आलेले आहेत. वारसा यादीत आलेली गोष्ट ही कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपल्याला खूप जबाबदारीने काम केलं गरजेचं आहे. म्हणजे पायथ्याला स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे, वरती स्वच्छतागृह असणं पाहिजे, पिण्याच्या पाण्याची जागोजागी सोय उपलब्ध असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडाचे इतिहास सांगणारे, गडाची स्थल वर्णन सांगणारे, ह्या सगळ्या गोष्टींचे फलक जागोजागी लागले पाहिजे. आणि पर्यटकांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईड असलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्या वारसा यादीत टिकवण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. त्याच्या जोडीला प्लॅस्टिक ही अत्यंत आपल्या पुढची मोठी समस्या आहे. आज पर्यटक गडावरती जातात, कचरा करतात. प्लॅस्टिक बंदी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्लॅस्टिक बंदी करत नाही तोपर्यंत पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी रक्कम घेऊन गडावर नेलेली वस्तू त्यांनी परत आणल्यानंतरच ती रक्कम त्यांना परत देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आज पर्यटकांची जबाबदारी, जशी शासनाची जबाबदारी आहे तशी गडावर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताची, शिवप्रेमीची, इतिहास अभ्यासकाची आणि पर्यटकांची, सगळ्यांचीच जबाबदारी आता तुलनेने वाढलेली आहे. आजपर्यंत आपण किल्ल्यावरती जात होतो, किल्ला पाहत होतो आणि खाली येत होतो. किल्ल्यांबद्दल प्रेम असल्यामुळे आपण किल्ल्यावर जात होतो. आता आपल्याच बरोबर बाहेरचे पर्यटक येणार आहेत, त्यांच्याशी बोलताना आपल्याला भान असलं पाहिजे. आपला इतिहास, किमान इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आज या किल्ल्यांकडं बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काही वर्षांमध्ये पर्यटकांचा ओघ कायम वाढता राहणार आहे. आणि त्यासाठी आपण गडाची कॅरिंग कॅपॅसिटी निश्चित केली पाहिजे. आज गडावरती मुबलक प्रमाणामध्ये लोक जातात, ज्यांना काहीही भान नसतं, फक्त मौज मजा करण्यासाठी आपण आज किल्ल्यांवरती जातो. हे थांबलं पाहिजे. या 12 किल्ल्यांव्यतिरिक्त सुद्धा अनेक किल्ल्यांवरती
मोठ्या संख्येने लोक जातात. तुम्ही हरिश्चंद्रगडाचे, हरिहरगडाचे काही व्हिडिओ बघितले असतील. म्हणजे गडाच्या क्षमतेपेक्षा जास्त गडावरती गेले की सगळ्याच गोष्टींवरती ताण येतो. हा ताण थांबवण्यासाठी सिंहगड हे आपलं जवळचं उदाहरण आहे. सिंहगडावरती शनिवार रविवार प्रचंड गर्दी होती, राजगडावरती गर्दी होती, रायगडावरती गर्दी होती. तर हे गर्दी थांबवणं, आटोक्यात आणणं, त्यांना पर्यटकांना शिस्त लावणं, हे जबाबदारी वाढण्याचं महत्वाचं आपल्याला काम करावं लागणार आहे. की आपली जबाबदारी चोखपणाने पार पाडण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.